स्थानिक स्वराज्य संस्थांची उत्क्रांती, एव्होल्यूशन ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास प्राचीन काळापासून झाला असून तो विविध ऐतिहासिक टप्प्यांतून गेलेला आहे. या संस्था लोकशाहीचा खराखुरा आधार मानल्या जातात. प्राचीन कालखंड, एन्शंट पिरियड. स्वरूप: प्राचीन काळी खेड्यांमध्ये पंचायती अस्तित्वात होत्या. या संस्था स्वयंपूर्ण आणि सक्षम होत्या. कार्ये: त्या गावातील प्रशासकीय आणि न्यायिक कार्ये पार पाडत असत. अनेक विचारवंत या कालखंडाला पंचायतीचे सुवर्णयुग मानतात. उदाहरणार्थ, ऋग्वेदात सभा नावाच्या स्वशासित ग्रामीण संस्थांचा उल्लेख आढळतो. 2. मध्ययुगीन कालखंड, मेडिव्हल पिरियड. स्वरूप: या काळात विशेषतः मोगल राजवटीत ग्रामीण संस्थांच्या कार्यात फारसा हस्तक्षेप झाला नाही, पण शहरी व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित झाले. परिणाम: त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांचे केंद्रीकरण उच्च पातळीवरील अधिकाऱ्यांकडे झाले, ज्यामुळे त्यांची प्राचीन परंपरा काही प्रमाणात खंडित झाली. 3. ब्रिटिश कालखंड, ब्रिटिश पिरियड. उद्देश: ब्रिटिश काळात या संस्थांचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असला तरी आधुनिक स्थानिक स्वराज्य संस्थांचे संघटन आणि कार्यपद्धती मुख्यतः ब्रिटिश शासनाची देणगी आहे. महत्त्वाचे टप्पे: 1882चा लॉर्ड रिपनचा ठराव. या ठरावाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा मॅग्ना कार्टा मानले जाते आणि लॉर्ड रिपनला भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटले जाते. यातूनच स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक लोकप्रतिनिधी आणि अधिकार देण्यास सुरुवात झाली. 1919चा भारत सरकार कायदा यानुसार प्रांतिक द्विशासन डायरकी योजना लागू झाली आणि ग्रामीण स्वशासनाचे विषय भारतीय मंत्र्यांच्या अखत्यारीत आले. 1935चा भारत सरकार कायदा, या कायद्यामुळे प्रांतांना स्वायत्तता मिळाली, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाला अधिक चालना मिळाली. 4. स्वातंत्र्योत्तर कालखंड, पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड. संवैधानिक तरतूद: भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायतींची स्थापना करून त्यांना आवश्यक अधिकार देण्याची तरतूद मार्गदर्शक तत्वांमध्ये करण्यात आली. स्थानिक शासन हा विषय राज्यसूचीत समाविष्ट आहे. महत्त्वाच्या समित्या: बळवंतराय मेहता समिती 1957. या समितीने त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेची ग्राम, गट, तालुका, जिल्हा शिफारस केली. अशोक मेहता समिती 1977. या समितीने द्विस्तरीय पंचायती राज व्यवस्थेची शिफारस केली. घटनात्मक दर्जा: 73वी घटनादुरुस्ती कायदा 1992. यानुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत घटनात्मक दर्जा मिळाला. 74वी घटनादुरुस्ती कायदा 1992. यानुसार शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत घटनात्मक दर्जा मिळाला. या दोन्ही घटनादुरुस्तींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल झाले आणि लोकशाहीचे विकेंद्रीकरण अधिक मजबूत झाले. स्वातंत्र्यानंतर भारताच्या ग्रामीण विकासासाठी सरकारने समुदाय विकास कार्यक्रम, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम (CDP) आणि राष्ट्रीय विस्तार सेवा नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस (NES) हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम सुरू केले. समुदाय विकास कार्यक्रम (CDP). प्रारंभ 2 ऑक्टोबर 1952, महात्मा गांधींच्या जयंतीदिनी. उद्देश: ग्रामीण जीवनाचा सर्वांगीण विकास साधणे, ज्यामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक प्रगतीचा समावेश होता. मुख्य लक्ष: लोकांना त्यांच्या स्वतःच्या समस्यांची जाणीव करून देणे, आत्मविश्वास आणि सहभागाची भावना वाढवून त्यांना विकास कार्यामध्ये सक्रियपणे सहभागी करणे. क्षेत्रे: कृषी, पशुपालन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक शिक्षण, दळणवळण, ग्रामीण उद्योग इत्यादी अनेक क्षेत्रांवर यात लक्ष केंद्रित केले गेले. कार्यप्रणाली: हा कार्यक्रम सुरुवातीला काही निवडक ब्लॉक्समध्ये, गटांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला. प्रत्येक ब्लॉकमध्ये कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, एक्सटेन्शन ऑफिसर्स आणि ग्रामसेवक, विलेज लेव्हल वर्कर्स (VLW) यांसारख्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. 2. राष्ट्रीय विस्तार सेवा (NES). प्रारंभ 2 ऑक्टोबर 1953, समुदाय विकास कार्यक्रमाच्या 1 वर्षानंतर. उद्देश: समुदाय विकास कार्यक्रमाच्या CDP कामाला तांत्रिक आणि वित्तीय आधार पुरवून त्याची व्याप्ती वाढवणे. गरज: CDPमध्ये संसाधनांची कमतरता असल्यामुळे तो संपूर्ण देशात एकाच वेळी लागू करणे शक्य नव्हते. त्यामुळे NESचा उद्देश कमी खर्चात आणि जलद गतीने विकास कार्यांना आधार देणे हा होता, जेणेकरून नंतर त्यांना CDPमध्ये रूपांतरित करता येईल. स्वरूप: NES हा CDPपेक्षा कमी निधीचा आणि कमी तीव्रतेचा कार्यक्रम होता. हे दोन्ही कार्यक्रम ग्रामीण विकासासाठी परस्परावलंबी होते. NESच्या माध्यमातून ग्रामसेवक, विलेज लेव्हल वर्कर्स (VLW) यांसारख्या बहुउद्देशीय कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. 3. प्रमुख परिणाम आणि बळवंतराय मेहता समिती. मूलभूत संबंध. राष्ट्रीय विस्तार सेवा (NES) हे समुदाय विकास कार्यक्रमाचे CDP कनिष्ठ व विस्तारित रूप होते, जेणेकरून कमी संसाधनांमध्ये अधिकाधिक ग्रामीण भागापर्यंत पोहोचता येईल.
पुनर्विलोकन 1957 मध्ये भारत सरकारने या दोन्ही कार्यक्रमांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बळवंतराय मेहता समितीची स्थापना केली. महत्त्वाची शिफारस. या समितीने या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी त्रिस्तरीय पंचायती राज प्रणालीची शिफारस केली, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापनेला डेमोक्रेसी डिसेंट्रलायझेशन चालना मिळाली. थोडक्यात, सीडीपी हा ग्रामीण जीवनात सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेला गहन कार्यक्रम होता, तर एनईएस हा त्याच उद्दिष्टांना जास्त भागांत विस्तार देण्यासाठी आणि तांत्रिक पाठिंबा देण्यासाठी तयार करण्यात आलेला पुरवणी कार्यक्रम होता. व्ही.टी. कृष्णम्माचारी समिती व्ही.टी. कृष्णमाचारी कमिटी ही 1960 मध्ये नियोजन आयोगाने प्लॅनिंग कमिशन ग्रामीण विकास आणि जिल्हा प्रशासनाशी संबंधित बाबींचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेली एक महत्त्वपूर्ण अभ्यास समिती होती. ही समिती पंचायती राज संस्थांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या पहिल्या काही समित्यांपैकी एक होती, जी 1957च्या बळवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनंतर त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था स्थापन करण्यात आली. समितीची स्थापना आणि उद्देश. स्थापना 1960 मध्ये बळवंतराय मेहता समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीनंतर. अध्यक्ष व्ही.टी. कृष्णम्माचारी, जे त्यावेळी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. उद्देश: जिल्हा आणि गट, ब्लॉक स्तरावर स्थापन झालेल्या लोकशाही संस्थांमुळे पंचायती राज निर्माण झालेल्या समस्यांचा अभ्यास करणे आणि ग्रामीण विकास योजनांच्या अंमलबजावणीत सुधारणा सुचवणे. 2. प्रमुख शिफारसी. या समितीने प्रामुख्याने नियोजन, प्रशासन आणि ग्रामीण उत्पादकता यावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या प्रमुख शिफारशी खालीलप्रमाणे आहेत. विकास आराखड्याचे विकेंद्रीकरण. ग्रामविकास आराखडा समितीने शिफारस केली की ग्रामविकास आराखडा विलेज डेव्हलपमेंट प्लॅन ग्रामसभेने तयार करावा. गट आणि जिल्हा आराखडा. ग्रामविकासाच्या आराखड्यांच्या आधारावर गट स्तरावर, तालुका आणि नंतर जिल्हा स्तरावर विकास आराखडा तयार केला जावा, म्हणजे नियोजन हे तळापासून वरपर्यंत बॉटम अप अप्रोच असावे. कृषी उत्पादन योजना. कृषी उत्पादन योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी करावी. या योजना मनुष्यबळ आणि इतर संसाधनांच्या पूर्ण वापरावर आधारित असाव्यात. सिंचन आणि मृदा संवर्धन, सॉइल कन्झर्वेशन यांसारख्या क्षेत्रांतील लाभार्थ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याची शिफारस केली. सहकारी संस्थांचा सहभाग. ग्रामीण विकास आणि उत्पादन वाढीच्या कामात सहकारी संस्थांचा, कोऑपरेटिव्ह सोसायटीज सक्रिय सहभाग वाढवावा. कर्मचारी प्रशिक्षण. पंचायती राज व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जावे, जेणेकरून ते विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकतील. प्रशासकीय सुधारणा. आयएएस अधिकाऱ्यांच्या कॅडरचा विस्तार करून आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या गरजा पूर्ण करण्याची शिफारस केली. थोडक्यात, बळवंतराय मेहता समितीने पंचायती राजची संरचना दिली, तर व्ही.टी. कृष्णम्माचारी समितीने त्या संरचनेत नियोजन आणि अंमलबजावणी कशी सुधारता येईल यावर लक्ष केंद्रित केले. के. राव समिती जी.व्ही.के. राव कमिटी. जी.व्ही.के. राव समिती ही 1985 मध्ये नियोजन आयोगाने प्लॅनिंग कमिशन ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांच्या प्रशासकीय व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नेमलेली एक महत्त्वाची समिती होती. समितीची स्थापना आणि उद्देश. स्थापना 1985 मध्ये. अध्यक्ष जी.व्ही.के. राव. तत्कालीन सदस्य नियोजन आयोग. उद्देश: ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलन योजनांची अंमलबजावणी करणारी सध्याची प्रशासकीय व्यवस्था कशी आहे याचा अभ्यास करणे. स्थानिक स्तरावर विकासाची जबाबदारी घेण्यासाठी पंचायती राज संस्थांना पीआरआयस अधिक प्रभावी आणि बळकट करण्यासाठी उपाययोजना सुचवणे. 2. प्रमुख शिफारसी. या समितीने पंचायती राज संस्थांच्या खिळखिळ्या झालेल्या अवस्थेवर, डिलॅपिडेटेड कंडिशन भर दिला आणि विकेंद्रीकरणासाठी महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या. प्रशासनाचे विकेंद्रीकरण. डिसेंट्रलायझेशन ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. जिल्हा परिषदेला महत्त्व. समितीने शिफारस केली की जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद विकासाच्या कामात मुख्य संस्था बनवले जावे. जिल्हाधिकारी, कलेक्टर आणि जिल्हा परिषद जिल्हा स्तरावर नियोजन व विकासाची सर्व कामे जिल्हा परिषदेकडे सोपवावीत. जिल्हाधिकारी, कलेक्टर हा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करेल. विकास प्रशासनाचे मूळ. रूट ऑफ डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन. जी.व्ही.के. राव समितीने ग्रामीण विकासातील पंचायती राज संस्थांच्या घसरलेल्या स्थानाबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी पंचायती राज व्यवस्था मुळाशिवाय गवत, ग्रास विदाऊट रूट्स बनली आहे, असे महत्त्वपूर्ण विधान केले. नियोजन आणि अंमलबजावणी. जिल्हा नियोजन. जिल्हा स्तरावर नियोजन आणि विकास कार्यांचे व्यवस्थापन केले जावे. त्यासाठी राज्य पातळीवरून आवश्यक संसाधने आणि अधिकार जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करावेत. गट ब्लॉक स्तराचे महत्त्व. गट ब्लॉक स्तरावर व्यवस्थापनाच्या कामात सुधारणा करण्याची शिफारस केली. थोडक्यात, जी.व्ही.के. राव समिती 1985
आणि यापूर्वीची अशोक मेहता समिती 1977 या दोन्ही समित्यांनी जिल्हा परिषदेला विकासाच्या कामात केंद्रस्थानी ठेवण्याची शिफारस केली. या समितीच्या शिफारशींमुळेच पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याच्या मागणीला जोर मिळाला. डॉक्टर एल एम सिंघवी समिती, डॉक्टर एल एम सिंघवी कमिटी. डॉक्टर एल एम सिंघवी समिती ही 1986 मध्ये राजीव गांधी सरकारने लोकशाही आणि विकासासाठी पंचायती राज संस्थांचे पुनरुज्जीवन, रिव्हायटलायझेशन ऑफ पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स फॉर डेमोक्रेसी अँड डेव्हलपमेंट या विषयावर शिफारशी करण्यासाठी स्थापन केली होती. या समितीची सर्वात महत्त्वाची आणि निर्णायक शिफारस म्हणजे पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस देणे, ज्यामुळे पुढे 73वी घटनादुरुस्ती झाली. समितीची स्थापना आणि उद्देश. स्थापना 1986 मध्ये. अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीमल सिंघवी, डॉक्टर एल एम सिंघवी. उद्देश पंचायती राज संस्थांना अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी कायदेशीर व संस्थात्मक उपाययोजना सुचवणे. 2. प्रमुख शिफारसी. सिंघवी समितीच्या शिफारशी पंचायती राज व्यवस्थेच्या इतिहासातील ऐतिहासिक वळण ठरल्या. पंचायती राजला घटनात्मक दर्जा कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस. समितीने सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाची शिफारस केली की पंचायती राज संस्थांना संविधानात कॉन्स्टिट्यूशनल स्थान दिले जावे आणि त्यांना घटनात्मक संरक्षण प्रदान केले जावे. यामुळे त्यांचे नियमित, वेळेवर आणि निष्पक्ष निवडणुका घेणे बंधनकारक झाले असते. ही शिफारस स्वीकारली गेल्यामुळेच पुढे 1992 मध्ये 73वी घटनादुरुस्ती कायदा संमत झाला, ज्याने पंचायती राज संस्थांना कायदेशीर आधार दिला. न्यायिक न्यायाधिकरण ज्युडिशियल ट्रायब्युनल्स. पंचायती राज संस्थांच्या निवडणुका, त्यांची बरखास्ती, डिसोल्युशन आणि इतर वादांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक राज्यात न्यायिक न्यायाधिकरण ज्युडिशियल ट्रायब्युनल स्थापन करण्याची शिफारस केली. यामुळे न्यायदानाची प्रक्रिया अधिक जलद आणि स्थानिक स्तरावर उपलब्ध झाली असती. ग्रामसभा. ग्रामसभाचे महत्त्व. समितीने ग्रामसभेला पंचायती राज व्यवस्थेचा पाया आणि प्रत्यक्ष लोकशाहीचे प्रतीक मानले. ग्रामसभेला अधिक सक्रिय आणि बळकट करण्याची शिफारस करण्यात आली. आर्थिक स्वायत्तता. पंचायती राज संस्थांना त्यांची कामे प्रभावीपणे करण्यासाठी आर्थिक संसाधने उपलब्ध करून द्यावीत आणि त्यांच्यासाठी वित्त आयोगाची फायनान्स कमिशन स्थापना करावी, अशी शिफारस केली. ही शिफारस देखील 73व्या घटनादुरुस्तीत समाविष्ट करण्यात आली. तुलनात्मक सारांश. महत्त्वाच्या समित्या. समिती. वर्ष. प्रमुख शिफारस. ठळक विधान. बळवंतराय मेहता. 1957. त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था, विकेंद्रीकरणाचा पाया. लोकशाही विकेंद्रीकरण. डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन. व्ही.टी. कृष्णम्माचारी. 1960. ग्रामसभा आणि ग्रामविकास आराखड्यावर भर. अशोक मेहता. 1977. द्विस्तरीय पंचायती राज व्यवस्था, जिल्हा परिषद अधिक मंडल पंचायत. पंचायती राजचे पुनरुज्जीवन आवश्यक. जी.व्ही.के. राव. 1985. जिल्हा परिषदेला मुख्य नियोजन व विकास संस्था बनवावे. पंचायती राज व्यवस्था मुळाशिवाय गवत, ग्रास विदाऊट रूट्स झाली आहे. डॉक्टर एल एम सिंघवी. 1986. पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा द्यावा. ग्रामसभा हे प्रत्यक्ष लोकशाहीचे प्रतीक आहे. सिंघवी समितीच्या शिफारशींनी पंचायती राज संस्थांना केवळ प्रशासकीय संस्था न ठेवता स्वशासनाच्या संस्था म्हणून विकसित करण्याचा मार्ग मोकळा केला. थुंगन समिती. पी.के. थंगॉन कमिटी. पी.के. थुंगन समिती ही 1988 मध्ये संसदेच्या सल्लागार समितीच्या उपसमितीच्या स्वरूपात स्थापन करण्यात आली होती. पंचायती राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळवून देण्याच्या प्रक्रियेतील ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी ठरली. समितीची स्थापना आणि उद्देश. स्थापना 1988 मध्ये. अहवाल 1989 मध्ये सादर. अध्यक्ष पी.के. थुंगन. उद्देश जिल्हा स्तरावरील राजकीय आणि प्रशासकीय संरचना आणि जिल्हा नियोजनाचा डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अभ्यास करणे. पंचायती राज संस्थांना PRIs घटनात्मक मान्यता कॉन्स्टिट्यूशनल रिकॉग्निशन देण्याबाबत शिफारसी करणे. 2. प्रमुख शिफारसी. थुंगन समितीच्या शिफारशींनी डॉक्टर एल एम सिंघवी समितीने सुरू केलेल्या घटनात्मक दर्जेच्या मागणीला अधिक बळकट आणि प्रशासकीय रूप दिले. घटनात्मक मान्यता कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस. समितीने पंचायती राज संस्थांना संविधानात कॉन्स्टिट्यूशन स्थान देऊन त्यांना घटनात्मक दर्जा देण्याची जोरदार शिफारस केली. या संस्थांना कायद्याद्वारे संरक्षण आणि निश्चितता मिळावी यासाठी आवश्यक घटनादुरुस्ती करण्याची मागणी केली. जिल्हा परिषदेला नियोजन संस्था बनवावे. जिल्हा परिषद ॲज प्लॅनिंग एजन्सी. जिल्हा परिषद हे पंचायती राज व्यवस्थेचे मुख्य केंद्र पिव्होट असावे. जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन आणि विकास कार्याची जबाबदारी सोपवावी.
निश्चित कार्यकाळ आणि निवडणूक. पंचायती राज संस्थांना 5 वर्षांचा निश्चित कार्यकाळ फिक्स्ड टेन्युअर ऑफ 5 इयर्स असावा. पंचायतींच्या निवडणुका नियमित आणि वेळेवर व्हाव्यात. वित्त आयोग, फायनान्स कमिशन. पंचायती राज संस्थांसाठी निधी आणि आर्थिक संसाधनांच्या वाटपासाठी राज्य वित्त आयोगाची स्टेट फायनान्स कमिशन स्थापना करण्याची शिफारस केली. पंचायतींना स्वतःच्या कर लावण्याचे आणि शुल्क आकारण्याचे अधिकार द्यावेत, जेणेकरून त्यांना आर्थिक स्वायत्तता मिळेल. महत्त्व. थुंगन समितीच्या शिफारशी थेट राजीव गांधी सरकारने सादर केलेल्या 64व्या घटनादुरुस्ती विधेयकाचा 1989 आधार बनल्या. हे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ शकले नाही, परंतु शेवटी 1992 मध्ये 73वी घटनादुरुस्ती याच शिफारशींच्या आधारावर संमत करण्यात आली आणि पंचायती राज संस्थांना घटनात्मक आणि कायदेशीर स्वरूप मिळाले. तुलनात्मक सारांश. घटनात्मक दर्जामधील टप्पे. समिती. वर्ष. शिफारस. परिणाम. जी.व्ही.के. राव. 1985. जिल्हा परिषदेला मुख्य विकास संस्था बनवावे. पंचायती राज व्यवस्था मुळाशिवाय गवत बनल्याची चिंता व्यक्त केली. डॉ. एल.एम. सिंघवी. 1986. घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस. संकल्पनेचा पाया. या मागणीला अधिकृत बळ मिळाले. पी.के. थुंगन. 1988. घटनात्मक दर्जा द्यावा आणि 5 वर्षांचा निश्चित कार्यकाळ असावा. योजनेची रचना. 73वी घटनादुरुस्ती 1992चा आधार बनला. वसंतराव नाईक समिती. वसंतराव नाईक कमिटी. वसंतराव नाईक समिती ही 1960 मध्ये महाराष्ट्र सरकारने पंचायत राज व्यवस्थेची रूपरेषा निश्चित करण्यासाठी स्थापन केलेली अत्यंत महत्त्वपूर्ण समिती होती. या समितीच्या शिफारशींवर आधारितच महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था लागू झाली. समितीची स्थापना आणि उद्देश. स्थापना. जून 1960 मध्ये महाराष्ट्र सरकारद्वारे. अध्यक्ष वसंतराव नाईक, जे नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. उद्देश. बळवंतराय मेहता समितीने 1957 शिफारस केलेल्या लोकशाही विकेंद्रीकरणाच्या तत्वांचा महाराष्ट्राच्या संदर्भात अभ्यास करणे. राज्यातील ग्रामीण विकासासाठी आणि विकेंद्रीकरणासाठी सर्वात योग्य त्रिस्तरीय 3-tier पंचायत राज मॉडेलची शिफारस करणे. 2. प्रमुख शिफारसी. वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद अधिक महत्त्व देणारी रचना सुचवली, जी देशातील इतर राज्यांपेक्षा वेगळी होती. त्रिस्तरीय रचना. 3-tier स्ट्रक्चर. समितीने त्रिस्तरीय रचना स्वीकारली, पण त्यात जिल्हा परिषदेला अधिक महत्त्व दिले. 1. जिल्हा परिषद, जिल्हा परिषद, सर्वोच्च कार्यकारी संस्था. 2. पंचायत समिती. पंचायत समिती गट तालुका स्तरावर. 3. ग्रामपंचायत. ग्रामपंचायत ग्राम स्तरावर. जिल्हा परिषदेला केंद्रस्थान. जिल्हा परिषद ॲज द पिव्होट. सर्वाधिक अधिकार. जिल्हा स्तरावरील नियोजन, प्लॅनिंग, विकास, डेव्हलपमेंट आणि अंमलबजावणीचे एक्झिक्युशन सर्व अधिकार जिल्हा परिषदेला द्यावेत. जिल्हा निधी. जिल्हा स्तरावर निधी आणि संसाधनांचे वाटप जिल्हा परिषदेद्वारे व्हावे. मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS किंवा समकक्ष दर्जाचा अधिकारी नेमण्यात यावा. पंचायत समितीचे कार्य. पंचायत समितीने जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील विकास कामांची अंमलबजावणी करणारी एजन्सी म्हणून काम करावे. प्रशासकीय यंत्रणा हस्तांतरण. राज्य सरकारचे कृषी, शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम यांसारख्या विकासात्मक विभागांचे कार्य आणि कर्मचारी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित डिव्हॉल्व करावेत. 3. परिणाम आणि महत्त्व. वसंतराव नाईक समितीच्या शिफारशींच्या आधारावरच 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 लागू करण्यात आला. या मॉडेलमुळे जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली आणि विकेंद्रीकरणाची मुख्य कडी ठरली. महाराष्ट्राचे हे मॉडेल देशातील अनेक राज्यांसाठी आदर्श ठरले, जिथे जिल्हा परिषदेला केवळ सल्लागार संस्था न ठेवता मुख्य प्रशासकीय आणि कार्यकारी संस्था म्हणून अधिक अधिकार देण्यात आले. लाना बोंगीरवार समिती. LN बोंगीरवार कमिटी. ना बोंगीरवार समिती ही महाराष्ट्रातील पंचायत राज संस्थांच्या प्रशासकीय आणि आर्थिक कामकाजाचा समीक्षात्मक अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. समितीची स्थापना आणि उद्देश. स्थापना. 1970 मध्ये महाराष्ट्र सरकारने. अध्यक्ष ना बोंगीरवार, तत्कालीन महसूल विभागाचे सचिव. उद्देश. महाराष्ट्रात 1962 मध्ये वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार लागू झालेल्या पंचायत राज व्यवस्थेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 पहिल्या दशकातील 1962 ते 1970 कामकाजाचा आढावा घेणे आणि त्यात सुधारणा सुचवणे. 2. प्रमुख शिफारसी.
वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेला दिलेले अधिकार आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय समस्या लक्षात घेऊन बोंगीरवार समितीने अनेक महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या. प्रशासकीय सुधारणा. मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आणि जिल्हा परिषद अध्यक्ष समितीने सीईओ, IAS अधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यातील अधिकार आणि संबंधांवर स्पष्टता आणण्याची शिफारस केली, जेणेकरून प्रशासकीय कामकाजात संघर्ष निर्माण होणार नाही. प्रशासकीय समन्वय. जिल्हा परिषदेच्या स्तरावर विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध खात्यांमध्ये चांगला समन्वय साधण्यावर भर दिला. पंचायत समितीला बळकटी. गट स्तरावर अधिक शक्ती. वसंतराव नाईक समितीने जिल्हा परिषदेला अधिक शक्ती दिली होती, परंतु बोंगीरवार समितीने पंचायत समितीच्या गट स्तरावर भूमिकेवर आणि अधिकारांवर भर देण्याची शिफारस केली. पंचायत समितीला कार्यकारी अधिकार. काही विशिष्ट योजना आणि कामांसाठी पंचायत समितीला अधिक स्वतंत्र कार्यकारी अधिकार देण्याची शिफारस केली, जेणेकरून कामांचा निपटारा स्थानिक स्तरावर लवकर होईल. निधी आणि आर्थिक व्यवस्थापन. आर्थिक शिस्त. पंचायती राज संस्थांच्या आर्थिक व्यवस्थेत शिस्त आणण्यासाठी आणि निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम अधिक कठोर करण्याची शिफारस केली. उत्पन्नाचे स्रोत. स्थानिक संस्थांचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी उपाययोजना सुचवल्या. थोडक्यात बोंगीरवार समिती ही महाराष्ट्रातील पंचायत राज संस्थांच्या पहिल्या दशकाचे मूल्यांकन करणारी समिती होती. तिने वसंतराव नाईक समितीच्या जिल्हा परिषदेला महत्त्व या भूमिकेवर शिक्कामोर्तब करतानाच गट, तालुका स्तरावर पंचायत समिती, प्रशासनाचे अधिक विकेंद्रीकरण करण्याची आणि प्रशासकीय समन्वय सुधारण्याची शिफारस केली. बाबूराव काळे समिती, बाबूराव केले कमिटी. बाबूराव काळे समिती ही महाराष्ट्रातील पंचायत राज संस्थांच्या उत्पन्नाचे स्रोत, सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू आणि आर्थिक बळकटीकरणाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. समितीची स्थापना आणि उद्देश. स्थापना 1980 मध्ये महाराष्ट्र सरकारने. अध्यक्ष बाबूराव काळे, तत्कालीन मंत्री. उद्देश. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा, जिल्हा परिषद्स, पंचायत समित्या, पंचायत समितीस आणि ग्रामपंचायती, ग्रामपंचायत्स या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक संसाधनांचे पुनरावलोकन करणे. या संस्थांना त्यांच्या विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत सुचवणे आणि महसूल वाढविण्यासाठी उपाययोजना करणे. 2. प्रमुख शिफारसी. बाबूराव काळे समितीने प्रामुख्याने आर्थिक विकेंद्रीकरण आणि स्थानिक संस्थांना अधिक आर्थिक स्वायत्तता देण्यावर भर दिला. वित्तीय हस्तांतरण आणि अनुदान. जिल्हा परिषदेला अधिक निधी. जिल्हा परिषदेला राज्य सरकारच्या महसुलातून मिळणाऱ्या अनुदानाच्या ग्रँट्स रकमेत वाढ करण्याची शिफारस केली. विशेष योजनांसाठी निधी, पाणीपुरवठा, ग्रामीण रस्ते आणि आरोग्याच्या विशेष योजनांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची शिफारस केली. करांचे अधिकार आणि नवीन स्रोतः. ग्रामपंचायतीचे कर. ग्रामपंचायतींना त्यांच्या स्तरावर स्थानिक कर, लोकल टॅक्सेस लावण्याचे आणि ते प्रभावीपणे वसूल करण्याचे अधिकार अधिक बळकट करावेत, जेणेकरून ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग. स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्पन्न वाढवण्यासाठी बाजार फी, मार्केट फीस, परवाना शुल्क, लायसन्स फीस आणि इतर शुल्के आकारण्याचे नवीन मार्ग सुचवले. आर्थिक शिस्त आणि लेखापरीक्षण. लेखापरीक्षण, ऑडिट. स्थानिक संस्थांच्या निधीचा योग्य वापर होत आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या हिशेबाचे अकाउंट्स आणि लेखापरीक्षणाचे कार्य अधिक कठोर आणि नियमित करावे. थोडक्यात, बाबूराव काळे समिती ही महाराष्ट्रातील पंचायत राज संस्थांच्या कामकाजाच्या आर्थिक बाजूची फायनान्शियल ॲस्पेक्ट तपासणी करणारी मुख्य समिती होती, जिने स्थानिक संस्थांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक निधी आणि अधिकार देण्याची शिफारस केली. PB पाटील समिती, PB पाटील कमिटी. PB पाटील समिती ही महाराष्ट्रातील पंचायत राज संस्थांच्या प्रशासकीय आणि रचनात्मक समस्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एक महत्त्वाची समिती होती. समितीची स्थापना आणि उद्देश. स्थापना 1984 मध्ये महाराष्ट्र सरकारद्वारे. अध्यक्ष प्राध्यापक PB पाटील. उद्देश. राज्यातील पंचायत राज संस्थांच्या, विशेषतः जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती कार्यपद्धतीचा सखोल आढावा घेणे. राजकीय, प्रशासकीय आणि आर्थिक स्तरावर या संस्थांना अधिक प्रभावी आणि सक्षम बनवण्यासाठी व्यापक सुधारणा सुचवणे. या संस्थांना विकास कामांसाठी अधिक योग्य आणि परिणामकारक कसे बनवता येईल याचा विचार करणे. 2. प्रमुख शिफारसी. PB पाटील समितीच्या शिफारशींनी पंचायत राज संस्थेच्या संरचनात्मक आणि प्रशासकीय बदलांवर, स्ट्रक्चरल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस भर दिला. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद. जिल्हाधिकाऱ्याला जास्त महत्त्व. समितीने शिफारस केली की जिल्हा स्तरावर समन्वय आणि प्रशासकीय नेतृत्वासाठी जिल्हाधिकाऱ्याला कलेक्टर
जिल्हा परिषदेच्या काही समित्यांमध्ये अधिक महत्त्वाचे स्थान द्यावे. नियोजन आणि अंमलबजावणी. जिल्हा स्तरावरील नियोजन, प्लॅनिंग आणि अंमलबजावणीमध्ये एक्झिक्युशन अधिक समन्वय साधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सीईओ एकत्रित काम करावे. ब. ग्रामसभा आणि ग्रामपंचायत. ग्रामसभेला बळकटी. ग्रामसभेचे ग्रामसभा महत्त्व वाढवून तिला अधिक कार्यकारी अधिकार देण्याची शिफारस केली. ग्रामपंचायतीचे वर्गीकरण. ग्रामपंचायतींना त्यांच्या उत्पन्न आणि लोकसंख्येनुसार अ, ब, क अशा गटांमध्ये वर्गीकृत करून त्यानुसार त्यांना विविध अधिकार आणि जबाबदाऱ्या द्याव्यात. क. न्यायपंचायत. न्यायपंचायत. न्यायपंचायत स्थापन. समितीने ग्रामपातळीवर स्थानिक वादांचे त्वरित निराकरण करण्यासाठी न्यायपंचायतींची स्थापना करण्याची शिफारस केली. ड. प्रशासकीय पदे आणि कर्मचारी. प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर, ट्रेनिंग आणि मूल्यमापनावर इव्हॅल्युएशन अधिक लक्ष केंद्रित करण्याची शिफारस केली, जेणेकरून विकास कामांची गुणवत्ता सुधारेल. थोडक्यात, पी.बी. पाटील समिती ही महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेतील संरचनात्मक दोष दूर करण्यासाठी आणि प्रशासकीय कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी स्थापन केलेली समिती होती. या समितीने केलेली ग्रामसभेला बळकटी देण्याची शिफारस अत्यंत महत्त्वाची ठरली. या समित्यांचा क्रम महाराष्ट्राच्या संदर्भात: 1. वसंतराव नाईक समिती 1960, पंचायत राजचा पाया आणि जिल्हा परिषदेला केंद्रस्थान. 2. ल. बोंगीरवार समिती 1970, पहिल्या दशकाचा आढावा आणि पंचायत समितीला बळकटी. 3. बाबुराव काळे समिती 1980, आर्थिक स्रोत आणि निधीचे वाटप. 4. पी.बी. पाटील समिती 1984, प्रशासकीय आणि रचनात्मक सुधारणा तसेच ग्रामसभेला महत्त्व. एमपीएससीसाठी पंचायत राज 50 महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे. भाग 1. घटनात्मक आधार आणि समित्या. प्रश्न 1. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? उत्तर: 73वी घटनादुरुस्ती 1992. प्रश्न 2. ते 73वी घटनादुरुस्ती कायदा केव्हा अंमलात आला? उत्तर: 24 एप्रिल 1993. हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करतात. प्रश्न 3. पंचायत राज संस्थांचा उल्लेख भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आहे? उत्तर: भाग 9 मध्ये कलम 243 ते 243 ओ. प्रश्न 4. पंचायत राज संस्थांना कार्य करण्यासाठी एकूण किती विषयसूची प्रदान केले आहेत? उत्तर: 29 विषय, संविधानाच्या 11वी अनुसूचीमध्ये. प्रश्न 5. लोकशाही विकेंद्रीकरणाचा जनक, फादर ऑफ डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन कोणाला म्हणतात? उत्तर: बळवंतराय मेहता. प्रश्न 6. बलवंतराय मेहता समितीने पंचायत राजची कोणती रचना सुचवली होती? उत्तर: त्रिस्तरीय 3-tier रचना, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. प्रश्न 7. पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या राज्यात आणि केव्हा झाली? उत्तर: राजस्थान, नागौर जिल्हा, 2 ऑक्टोबर 1959. प्रश्न 8. पंचायत राज संस्था मुळाशिवाय गवत आहेत, ग्रास विथआउट रूट्स, असे मत कोणत्या समितीने व्यक्त केले होते? उत्तर: जी.व्ही.के. राव समिती 1985. प्रश्न 9. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस सर्वप्रथम कोणत्या समितीने केली? उत्तर: डॉ. एल.एम. सिंघवी समिती 1986. प्रश्न 10. पंचायत राज संस्थांना 5 वर्षांचा निश्चित कार्यकाळ देण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? उत्तर: पी.के. थुंगन समिती 1988. भाग 2. महाराष्ट्रातील पंचायत राज, वसंतराव नाईक मॉडेल. प्रश्न 11. महाराष्ट्रात पंचायत राजची त्रिस्तरीय व्यवस्था कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार लागू झाली? उत्तर: वसंतराव नाईक समिती 1960. प्रश्न 12. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात कधी झाली? उत्तर: 1 मे 1962. महाराष्ट्र दिनी. प्रश्न 13. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद विकेंद्रीकरणाचे केंद्रस्थान, पिव्होट कोणत्या समितीने मानले? उत्तर: वसंतराव नाईक समिती. प्रश्न 14. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? उत्तर: 1961. प्रश्न 15. पंचायत राज संस्थांच्या पहिल्या दशकाच्या 1962 ते 70 कामकाजाचा आढावा घेण्यासाठी कोणती समिती नेमली होती? उत्तर: ल. बोंगीरवार समिती 1970. प्रश्न 16. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती नेमली होती? उत्तर: बाबुराव काळे समिती 1980. प्रश्न 17. महाराष्ट्रात पंचायत राजमधील प्रशासकीय व रचनात्मक सुधारणांसाठी कोणती समिती नेमली होती? उत्तर: पी.बी. पाटील समिती 1984. प्रश्न 18. महाराष्ट्रातील पंचायत राज संस्थांमध्ये महिलांना किती टक्के 73व्या दुरुस्तीनंतर आरक्षण आहे? उत्तर: 50%. भाग 3. ग्रामपंचायत. ग्रामपंचायत. प्रश्न 19.
ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव कोण असतो? उत्तर ग्रामसेवक. प्रश्न 20. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो? उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ जिल्हा परिषद. प्रश्न 21. ग्रामपंचायतीचा अध्यक्ष कोण असतो? उत्तर सरपंच. प्रश्न 22. ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या किती असते? उत्तर किमान 7 आणि कमाल 17 लोकसंख्येनुसार. प्रश्न 23. ग्रामपंचायतीची सभा बैठक किती दिवसातून एकदा घेणे बंधनकारक आहे? उत्तर महिन्यातून किमान एकदा. प्रश्न 24. ग्रामपंचायतीच्या सचिवास ग्रामसेवकास कोण रजा मंजूर करतो? उत्तर गट विकास अधिकारी बीडीओ. प्रश्न 25. ग्रामपंचायतीचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? उत्तर सरपंचाकडे. प्रश्न 26. ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प बजेट कोण मंजूर करतो? उत्तर पंचायत समिती. प्रश्न 27. ग्रामसभा म्हणजे काय? उत्तर गावातील मतदार यादीत नाव असलेल्या 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींचा समूह. प्रश्न 28. ग्रामसभेची बैठक किती दिवसातून एकदा घेणे बंधनकारक आहे? उत्तर 3 महिन्यांतून किमान एकदा. प्रश्न 29. ग्रामसभेचा अध्यक्ष अधिष्ठाता कोण असतो? उत्तर सरपंच. प्रश्न 30. ग्रामसभेच्या बैठका वर्षातून किमान किती घेणे बंधनकारक आहे? उत्तर 6 बैठका नवीन नियमानुसार. भाग 4. पंचायत समिती. प्रश्न 31. पंचायत समितीच्या सदस्यांची निवड कशी होते? उत्तर थेट प्रौढ मतदानाद्वारे डायरेक्ट इलेक्शन. प्रश्न 32. पंचायत समितीचा अध्यक्ष कोण असतो? उत्तर सभापती. प्रश्न 33. पंचायत समितीच्या बैठका किती दिवसातून एकदा घेणे बंधनकारक आहे? उत्तर महिन्यातून किमान एकदा. प्रश्न 34. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख एक्झिक्युटिव्ह हेड कोण असतो? उत्तर गट विकास अधिकारी बीडीओ. प्रश्न 35. गट विकास अधिकाऱ्याची बीडीओ नेमणूक कोण करतो? उत्तर राज्य सरकार. प्रश्न 36. पंचायत समितीच्या सभापतीचा राजीनामा कोण मंजूर करतो? उत्तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. भाग 5. जिल्हा परिषद. प्रश्न 37. जिल्हा परिषदेचा राजकीय प्रमुख पॉलिटिकल हेड कोण असतो? उत्तर अध्यक्ष. प्रश्न 38. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव कोण असतो? उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ. प्रश्न 39. मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ कोणत्या संवर्गातील अधिकारी असतो? उत्तर भारतीय प्रशासकीय सेवा IAS दर्जाचा. प्रश्न 40. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो? उत्तर विभाग प्रमुखाकडे विभागीय आयुक्त. प्रश्न 41. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा स्टँडिंग कमिटी अध्यक्ष कोण असतो? उत्तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. प्रश्न 42. जिल्हा परिषदेचा स्थायी समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? उत्तर 15 सदस्य. भाग 6. सामान्य नियम आणि घटनात्मक तरतुदी. प्रश्न 43. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी कोणाची असते? उत्तर राज्य निवडणूक आयोग स्टेट इलेक्शन कमिशन कलम 243 के. प्रश्न 44. पंचायत राज संस्थांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकार किती वर्षातून एकदा वित्त आयोग फायनान्स कमिशन स्थापन करते? उत्तर 5 वर्षातून एकदा कलम 243 ए. प्रश्न 45 ते 73 व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर राज्य विधिमंडळाला कायद्याद्वारे कलम 243 एफ. प्रश्न 46 ते 74 वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? उत्तर नागरी स्थानिक स्वराज्य संस्था अर्बन लोकल बॉडीज महानगरपालिका नगरपरिषद. प्रश्न 47. जिल्हा नियोजन समिती डीपीसीचा अध्यक्ष कोण असतो? उत्तर महाराष्ट्रात पालकमंत्री गार्डियन मिनिस्टर या समितीचे अध्यक्ष असतात. प्रश्न 48. पंचायत राज संस्थांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी बरखास्त झाल्यास किती महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे? उत्तर 6 महिन्यांच्या आत. प्रश्न 49. महाराष्ट्रात सरपंच उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव नो कॉन्फिडन्स मोशन पास होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते? उत्तर 2/3 2/3 बहुमत. प्रश्न 50. स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत राज आणि नगरपालिका हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? उत्तर राज्य सूची स्टेट लिस्ट. प्रश्न 1. महाराष्ट्रात पंचायत राज्यासाठी कायदा करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? PSI पूर्व 2011. पर्याय 1 ना. बोंगीरवार.
2 बाबूराव काळे 3 वसंतराव नाईक 4 प्राचार्य पी बी पाटील उत्तर 3 वसंतराव नाईक प्रश्न 2 महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली PSI पूर्व 2012 पर्याय 1 मे 1960 2 1 मे 1965 3 1 मे 1962 4 1 मे 1965 उत्तर 3 1 मे 1962 प्रश्न 3 बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरांची आहे PSI पूर्व 2012 पर्याय 1 2 2 अनेक 3 3 4 1 उत्तर 3 3 प्रश्न 4 खालील समित्या त्यांच्या गठीत क्रमानुसार लावा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 अ GVK राव समिती ब बलवंतराय मेहता समिती क अशोक मेहता समिती ड के संथानम समिती उत्तर 3 ब ड क अ क्रम ब बलवंतराय मेहता 1957 ड के संथानम 1963 क अशोक मेहता 1977 अ GVK राव 1985 प्रश्न 5 पंचायतराज व्यवस्था क्रमशः कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली राज्यसेवा मुख्य 2013 अ राजस्थान आणि मध्य प्रदेश ब महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल क राजस्थान आणि आंध्र प्रदेश ड आंध्र प्रदेश आणि राजस्थान पर्याय 1 अ 2 ब 3 क 4 अ ब उत्तर 3 क सर्वप्रथम राजस्थान 1959 आणि नंतर आंध्र प्रदेश 1959 मध्ये सुरुवात झाली प्रश्न 6 महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली पर्याय 1 मे 1960 2 1 मे 1962 3 1 मे 1961 4 1 मे 1965 उत्तर 2 1 मे 1962 प्रश्न 7 खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली होती राज्यसेवा मुख्य 2013 पर्याय 1 डॉक्टर LM सिंघवी समिती 2 वसंतराव नाईक समिती 3 बळवंतराय मेहता समिती 4 PK थुंगन समिती उत्तर 1 डॉक्टर LM सिंघवी समिती प्रश्न 8 जिल्हा नियोजन विकास मंडळ DDCची निर्मिती कोणत्या समितीने केली आस्ट मुख्य परीक्षा 2014 पर्याय 1 वसंतराव नाईक समिती 2 M बोंगीरवार समिती 3 बळवंतराय मेहता समिती 4 PB पाटील समिती उत्तर 4 PB पाटील समिती टीप PB पाटील समितीने जिल्हा विकास समिती DDCची शिफारस केली होती प्रश्न 9 अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था दिन म्हणून केव्हा साजरा करण्यात आला आस्ट मुख्य परीक्षा 2014 पर्याय 1 1995 2 1997 3 1996 4 1994 उत्तर 4 1994 प्रश्न 10 दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने असे म्हटले आहे की नगरपंचायती शासनाचे ते कनिष्ठतम भाग आहेत ते आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 अ नगर परिषद ब ग्रामपंचायत क पंचायत समिती ड नगरपालिका पर्याय 1 अ ब क 2 अ ब ड 3 अ क ड 4 वरील सर्व उत्तर 3 अ क ड प्रश्न 11 पंचायत राज व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी अशोक मेहता समितीने कोणत्या शिफारशी केल्या राज्यसेवा पूर्व 2015 अ पंचायत राज संस्थांमध्ये राजकीय पक्षांना खुली निवडणूक लढवण्यास परवानगी देण्याचा ब त्यांना कर लावण्याचे अधिकार प्रदान करण्याचा क पंचायत राजमध्ये त्रिस्तरीय प्रणाली लागू करण्याचा ड पंचायतीचे पर्यवेक्षण पंचायत राजसाठी एका मंत्र्याने करावे पर्याय 1 अ ब ड 2 अ क ड 3 अ क 4 अ ब क ड उत्तर 1 अ ब ड टीप अशोक मेहता समितीने द्विस्तरीय 2 टियर प्रणाली सुचवली होती त्रिस्तरीय क नाही त्यामुळे क वगळला जातो योग्य पर्याय 1 आहे प्रश्न 12 पंचायत राज व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी कोणत्या समितीने शिफारस केली पर्याय 1 बळवंतराय मेहता
2V. T. कृष्णम्माचारी. 3. अशोक मेहता. 4. अ आणि ब दोन्ही. उत्तर 3. अशोक मेहता. प्रश्न 13. पंचायत राज योजना सर्वप्रथम कोणत्या 2 राज्यांमध्ये सुरू करण्यात आली? पर्याय 1. राजस्थान आणि आंध्र प्रदेश. 2. राजस्थान आणि मध्य प्रदेश. 3. राजस्थान आणि उत्तर प्रदेश. 4. आंध्र प्रदेश आणि राजस्थान. उत्तर 1. राजस्थान आणि आंध्र प्रदेश. प्रश्न 14. महाराष्ट्र शासनाने पी.बी. पाटील समिती कशाकरिता नेमली होती? राज्यसेवा मुख्य 2014. पर्याय 1. प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी. 2. ग्रामपंचायतीचे अधिकार. 3. पंचायत राजचे मूल्यांकन करण्यासाठी. 4. वरील सर्व. उत्तर 3. पंचायत राजचे मूल्यांकन करण्यासाठी. टीप: समितीने प्रशासकीय सुधारणा सुचवल्या, पण ती पंचायत राज व्यवस्थेचे मूल्यांकन, पुनर्विलोकन करण्यासाठी नेमली होती.